एक फ्रेश इंजिनियर आहे आणि त्याला प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं, तर काही अपॉर्च्युनिटी असतात का? आज समाजामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं पण एक ओपिनियन आहे की स्कोप हा मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल या हार्ड इंजिनियर्सला काही नाही आहे. जे फ्रेश इंजिनियर्स बाहेर पडत आहेत डिग्री घेऊन, त्यांना असं वाटतं की चला मला पण एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करायचं आहे. तर लाईफ कसं असतं? नमस्कार. MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणेच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हटलं की डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते केमिकल इंजिनियर्स, सॉफ्टवेअर इंजिनियर्स, IT इंजिनियर्स, या सगळ्या इंजिनियर्सचं. परंतु या पलीकडे जाऊन देखील एक मेकॅनिकल इंजिनियर प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये किती छान करिअर करू शकतो हे आपल्याला याच्या पॉडकास्टमधून समजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत मिस्टर सिद्धांत कुलकर्णी, की जे असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर आहे ट्रायकेमी प्लांट इंजिनिअरिंग सोल्युशन्स पुणे येथे. सिद्धांत, नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. नमस्कार, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे अतिशय आगळं वेगळं असं कार्यक्षेत्र आहे आणि तुम्ही आज असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात. तर सगळ्यात पर्यंत समजून घ्यायला आवडेल की तुमचा आत्ताचा नक्की रोल काय? तर आत्ता मी असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर. तर माझं मेन फील्ड येतं हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट. तर प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये आम्ही काय करतो तर ते म्हणजे आम्ही क्लायंटची कोऑर्डिनेशन, एक प्रोजेक्ट असतो तर त्या प्रोजेक्टची मध्ये क्लायंटची कोऑर्डिनेशन, वेगवेगळ्या इंजिनिअरिंग डिसिप्लिन्सशी कोऑर्डिनेशन म्हणजे केमिकल, मेकॅनिकल, आर्किटेक्चर, सिव्हिल, पायपिंग, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल, या सगळ्यांची कोऑर्डिनेशन, प्रोजेक्टचं पूर्ण ट्रॅकिंग, प्रोजेक्ट हा प्रोग्रेस कसा करतोय, आपल्याला डेडलाईन्स आहेत, त्या प्रोजेक्ट पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत तेवढ्या वेळेत कंप्लीट करायचं आहे हे टार्गेट, आणि सगळ्यांची कोऑर्डिनेशन करत क्लायंट, डिसिप्लिन्स आणि व्हेंडर्स या सगळ्यांची कोऑर्डिनेशन करून प्रोजेक्ट टाईमवर डिलिव्हर करणं क्लायंटला, हे आमचा रोल आहे. मग यामध्ये एक मेकॅनिकल इंजिनियर तुम्ही आहात. 2018ला MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी इथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे आणि आता तुम्ही जे कार्य करता त्यामध्ये केमिकल, फूड, लाईफ सायन्स, ऑइल अँड रिफायनरीज अशा अनेक वेगवेगळ्या क्लायंट्सला तुम्हाला हँडल करावं लागतं आणि त्यांचे प्रोजेक्ट पण तुम्हाला करावे लागतात. तर मेकॅनिकल इंजिनियर आणि या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात याचं ट्रान्सफॉर्मेशन नक्की कसं काय होऊ शकतं? म्हणजे ॲक्च्युली इतकं टफ जात नाही, कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे असं फील्ड आहे की जे लवकर इतर फील्ड्सना अडॅप्ट करू शकतं आणि दुसऱ्या फील्डचं नॉलेज लवकर गेन करता येतं मेकॅनिकल इंजिनिअरना, एस्पेशली आय कॅन से. तर आता माझ्या फील्डमध्ये केमिकलचा पार्ट असतो आणि त्याच्यानंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंट सगळेच डिसिप्लिन इन्व्हॉल्व असतात. तर आता मी मेकॅनिकल इंजिनियर जरी माझं बॅकग्राऊंड असलं तरी ॲक्च्युली त्या प्रोजेक्टमध्ये मला सगळ्या डिसिप्लिनचं काम करावं लागतं. म्हणजे मी डिरेक्टली डॉक्युमेंट्स बनवत नाही, म्हणजे कॅल्क्युलेशन करेल प्रोसेसचे किंवा सिव्हिलचे कॅल्क्युलेशन्स करेल, हे मला करावं लागत नाही. मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे सगळे कामं करत असतो. म्हणजे सगळ्या डिसिप्लिन्सना काय काय इनपुट पाहिजे क्लायंटकडनं ते त्यांना अरेंज करून देणं, त्याच्यानंतर त्यांना एन्श्युअर करणं की त्यांना सगळे इनपुट्स आलेत. मग ते इनपुट्स आल्यावर त्यांचे डॉक्युमेंट्स बनवणं, त्यांचं इंजिनिअरिंग व्यवस्थित चाललंय का नाही हे एन्श्युअर करायचं, आणि क्लायंटकडनं काही अजून पाहिजे असेल, त्यांची काय रिक्वायरमेंट आहे हे जाणून घेऊन त्यांना डिलिव्हर करणं, हे काम असतं मेनली. त्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर असून सुद्धा या फील्डमध्ये खूप चांगलं परफॉर्म केलं जाऊ शकतं. उलट मी तर म्हणतो मेकॅनिकल इंजिनियर जास्त चांगलं करू शकतात या फील्डमध्ये. पण करिअरची सुरुवात तुम्ही म्हणालात की करिअरची सुरुवात कुठेतरी नॉन प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा कुठल्या तरी क्षेत्रात झाली, तर सुरुवात कशी झाली होती करिअरची? तर जेव्हा मी पासआउट झालो 2018मध्ये, त्याच्यानंतर एक सनसेरा इंजिनिअरिंग म्हणून एक कंपनी आहे चाकणमध्ये, तिथे मी ॲज क्वालिटी इन्स्पेक्टर म्हणून जॉब केला आहे काही महिन्यांसाठी, अगदीच ट्रेनी असताना. तर माझी सुरुवात त्या कंपनीत झाली ॲज क्वालिटी इन्स्पेक्टर. पण तिथे मग काही महिन्यांसाठी होतो आणि जॉब करता करता लक्षात आलं की दिस इज नॉट माय कप ऑफ टी, म्हणजे दिस इज नॉट समथिंग आय एम रिअली एन्जॉईंग डुईंग. सो मग मी डिसिजन घेतला की नाऊ आय हॅव टू स्विच माय फील्ड, आणि देन आय वॉज सर्चिंग फॉर अनदर जॉब. तिथेच मला मग ट्रिप्लान इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून एक ऑफर आली की त्यांच्याकडे एक प्रोजेक्ट इंजिनियरसाठी एक GET शोधत आहेत, आणि तेव्हा मी पण जस्ट फ्रेशर होतो, त्यामुळे त्यांचा जॉब प्रोफाईल मी बघितलं
की काय काय जॉब प्रोफाईल, काय काय त्यांना एक्सपेक्टेड आहे. तर तो प्रोफाईल बघितल्यावर लक्षात आलं की हे सगळे माझ्या प्लस पॉईंटमधलेच पॉईंट आहेत जे मी करू शकतो व्यवस्थित. तिथे डिसिजन घेतला की आपण आता फील्ड चेंज करतोय. क्वालिटी इन्स्पेक्टरमधून आता मी शिफ्ट करतोय प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये. तसा डिसिजन घेतला आणि मग ट्रिप्लान इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मी जॉइन झालो ॲज GET प्रोजेक्ट इंजिनियर. अच्छा. त्यानंतर मग जो प्रवास सुरू झाला प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा, तो आजही कंटिन्यूड आहे. येस 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 अगदी. म्हणजे तेव्हा जॉब सुरू केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की येस दिस इज माय फील्ड, आय कॅन डू माय बेस्ट इन दिस फील्ड. तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे फील्ड कळालं की इथे आपण दिस इज माय एरिया. तर मग डिसिजन घेतला की आता आपण याच फील्डमध्ये करिअर करायचं. तेव्हा प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये काम करत असताना असे कोणते स्किल आहे की जे नक्कीच, म्हणजे टेक्निकल स्किल हे नक्की लागतातच? तर टेक्निकल स्किल जर तुम्ही विचारलं तर मी म्हणेल की नॉलेज हे प्रत्येक फील्डमधलं थोडं तुम्हाला असलं पाहिजे. म्हणजे फक्त मी मेकॅनिकल इंजिनियर आहे म्हणून मला फक्त मेकॅनिकलचंच नॉलेज आलं तेवढं पुरेसं नसतं प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये. सिन्स आता हे इंजिनिअरिंगमधलं प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे आणि मल्टिपल डिसिप्लिन्स इन्व्हॉल्ड आहेत या प्रोजेक्ट्समध्ये. तर मग तुम्हाला थोडं केमिकलचं नॉलेज, थोडंसं आर्किटेक्चरचं नॉलेज, थोडं सिव्हिलचं नॉलेज असलं पाहिजे, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन, जे तुम्ही GET म्हणून जॉब सुरू केला की हळूहळू तुम्हाला येत जातं. बेसिक मी म्हणेल की तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये तर AutoCAD हे बेसिक सॉफ्टवेअर आपण शिकतो इंजिनिअरिंगमध्ये. त्याचं नॉलेज थोडंफार असलं पाहिजे. ड्रॉइंग वाचता आली पाहिजेत तुम्हाला. ड्रॉइंग रीड करता आली पाहिजेत. तुमच्यासमोर एखादं ड्रॉइंग आलं तर त्याच्यात काय आहे, PNID आली समोर तर काय आहे हे वाचता आलं पाहिजे. टू रीड द ड्रॉइंग, टू रीड द PNID, हे स्किल मेन आहे. त्याच्यानंतर हे झालं टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू. पण प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी सगळ्यात मेन स्किल इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे कम्युनिकेशन. तुम्हाला क्लायंटशी, व्हेंडरशी, तुमच्या कंपनीतल्याच वेगवेगळ्या डिसिप्लिनची, कोवर्कर्सशी रोज तुम्हाला जवळपास 100 लोकांशी बोलावं लागतं. त्यामुळे कम्युनिकेशन हा सगळ्यात मोठा रोल असतो प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये. कम्युनिकेशन जर चांगलं असेल तर तुमचा निम्मा वेळ वाचतो प्रोजेक्ट कंप्लीट करण्यामध्ये. एक्झॅक्टली आयडिया कन्वे करता येते की नक्की कन्वे पाहिजे करताय, काय? हां, तुम्हाला कन्वे करता येतंय का नाही, क्लायंटची काय रिक्वायरमेंट आहे, हे तुम्हाला डिसिप्लिनपर्यंत पोहोचवता येते का, डिसिप्लिनचे काय प्रॉब्लेम्स आहेत, काय कन्सर्न्स आहेत, त्यांचे काय डिझाईन आहेत, डिझाईनमध्ये काय इश्यूज येत आहेत, ते तुम्हाला क्लायंटपर्यंत व्यवस्थित मांडता येत आहेत का, हे मेन कम्युनिकेशन आहे. व्हेंडरसोबतचं कम्युनिकेशन, व्हेंडरचे स्वतःचे वेगळे प्रॉब्लेम्स ते होत आहेत का सॉल्व्ह, हे सगळं एन्श्युअर करणं. तर कम्युनिकेशन हा सगळ्यात मोठा पार्ट आहे या फील्डमध्ये. म्हणजे हे डिझाईन, सॉफ्टवेअर्स, 3Dचं नॉलेज हे तर असतंच. म्हणजे टेक्निकल नॉलेज आणि टेक्निकल स्किल्स या असतातच इम्पॉर्टंट. पण सगळ्यात मेन, सिन्स मी आता स्वतः मी स्वतः 3D मॉडेल करायला बसत नाही किंवा मी ड्रॉइंगही करायला बसत नाही. पण मला माहीत पाहिजे तो ड्रॉइंगमध्ये लिहिलं काय. तर हे सेकंडरी आहेच. पण सगळ्यात मेन म्हणजे कम्युनिकेशन आणि ट्रॅकिंग सगळ्या गोष्टींचं. मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी A-B पासून चालल्या आहेत का नाही हे सगळं एन्श्युअर करणं, हे सगळ्यात मेन आहे. कम्युनिकेशनबद्दल तुम्ही म्हणत होता. मग कम्युनिकेशन म्हणजे असं काही असतं का की दिवसभर मीटिंग केल्या म्हणजे आपलं कम्युनिकेशन झालं छानचं, किंवा ईमेल पाठवलं म्हणजे कम्युनिकेशन झालं, की याच्या पलीकडे काय असतं? हां, एक्झॅक्टली. हा प्रश्न खूप चांगला आहे. दिवसभर मीटिंग घेतल्या किंवा खूपच जास्त सगळ्यांशी बोलतोच आहे किंवा सतत कॉलवरच आहे, मी फोनवरच आहे सतत, म्हणजे कम्युनिकेशन चांगलं आहे असं होत नाही. उलटं मी तर म्हणेल त्या केसमध्ये तुमचं कम्युनिकेशन इतकं चांगलं नाही आहे, म्हणून तुम्हाला दिवसभर मीटिंगची गरज पडते आहे, असं मी म्हणेन. कारण कम्युनिकेशन चांगलं असणं म्हणजे मोठे-मोठे निबंधचे मेल लिहिणं वगैरे, दॅट इज नॉट अ गुड कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे क्रिस्प असलं पाहिजे. तुमचा मेल छोटा असला पाहिजे, प्रिसाईज, तुम्हाला जी इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवायची आहे ती त्याच्यात इन्क्लूड झाली आहे का, क्लिअर आहे का, सिम्पल आहे का मेल, हे सगळ्यात मेन असतं. आणि मेलच काय, म्हणजे इव्हन तुम्ही कुणाशी तरी फोनवर इंटरॅक्ट करत आहात, क्लायंटशी, व्हेंडरशी, तुमच्या कोवर्कर्सशी, फोनवर करताय, मेलवर करताय किंवा टीम्समध्ये मेसेज करताय, व्हॉट्सॲपवर मेसेज करताय, तर बेस्ट हे असतं की तुमचा मेसेज किंवा मेल शॉर्ट असेल, त्या मेसेजमध्ये तुम्हाला जे कन्वे करायचं आहे तेवढंच आलेलं आहे. कारण काय होतं, मेसेजेस खूप मोठे झाले की एक ह्युमन टेंडन्सी आहे की इंटरेस्ट निघून जातो वाचायचा. जर माझा ईमेल 10 पॉईंट्सपेक्षा मोठा झाला की 11वा पॉईंट कोणी बघतही नाही. 10 पॉईंटसुद्धा कोणी उघडून वाचणार नाही की लिहिलंय काय.
मला जे एक्झॅक्टली कन्वे करायचं आहे तेवढं 2-4 पॉइंटमध्ये मेन्शन करायचं. तेवढंच फोनवर बोलायचं किंवा तेवढंच मेसेजमध्ये असलं पाहिजे तुमच्या. ते व्हेंडरपर्यंत, क्लायंटपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते झालं की दॅट इज गुड कम्युनिकेशन. म्हणजे तुमचा मेसेजही गेला, तो शॉर्ट अँड स्वीट होता, त्यामुळे समोरच्याला तो पूर्ण कळलासुद्धा आणि क्लिअर होता. त्याच्यात जी रिक्वायरमेंट, इन्फॉर्मेशन पोहोचवायची होती ती पोहोचली. कन्फ्युजनला काही जागा नाही राहिली. दॅट इज द क्लिअर कम्युनिकेशन. त्या केसमध्ये काय होतं, की क्लायंटला छोट्या कॉलमध्ये किंवा छोट्या मेसेजमध्ये सगळी इन्फॉर्मेशन येते. मीटिंगची गरज पडत नाही. बरोबर. हेच जर मी मोठा मेल लिहिला एखादा, तर त्या मेलमध्ये लोकं शोधतच बसतात, की याच्यात मेसेज काय आहे नेमका? म्हणजे काय शोधू याच्यात मी? कहना क्या चाहते हो वगैरे हां, असं. म्हणजे काय बघू याच्यात मी? काय इन्फॉर्मेशन आहे? मोठ्या मेलमध्ये असंच होतं. मोठा मेल पाठवल्यावर लोकांना कळत नाही करायचंय काय? काय मेसेज माझ्यासाठी आहे? एक मीटिंग घ्यावी लागते त्यासाठी, की मी मेल पाठवलाय वाचला का तुम्ही? तुला काय समजलं त्यातलं? काय समजलं? किंवा लोकं विचारतात, "तुम्ही मेल तर पाठवलाय मोठा, पण आम्ही करायचंय काय त्याच्यात?" असं जेव्हा क्वेशन्स यायला लागतात, तेव्हा समजून घ्यायचं, की तुमचं कम्युनिकेशन इतकं क्लिअर नाहीये लोकांची. मग तेव्हा मीटिंगची गरज पडते. मग ते मीटिंगमध्ये इतका वेळ जातो, की सगळ्यांना समजून सांगण्यात, की करायचंय काय? 1-2 तासाच्या मीटिंग खेचल्या जातात. तर हे माझ्या कलीग्सना पण मी सांगत असतो, की अ वेल रिटन मेल सेव्हज वन मीटिंग किंवा तुमचा खूप वेळ वाचतो त्याच्यात. एक मेल क्लिअर गेला, की लोकांना कळतं काय करायचंय. पुढे 2-3 मीटिंग्ज वाचतात तुमच्या. आणि कम्युनिकेशन म्हणजे हेच, म्हणजे मेसेज क्लिअर पोहोचला की झालं. मग आता जेव्हा वन ऑन वन कन्व्हर्सेशन्स असतात, मीटिंग्ज असतात, तर इंडियन असतील तर ठीक आहे. हं. पण जर का इंडियन नसेल, सिच्युएशन काहीतरी वेगळी आहे, परदेशातले कोणीतरी क्लायंट आपल्याकडे आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने मीटिंग चालू आहे. मग त्यावेळेस तर अगदी सिच्युएशन बदलते. कारण त्यावेळेस तर असं असतं, की ते कुठल्यातरी वेगळ्या टाईम झोनमध्ये आहे. त्यांची जी भाषा आहे ती आपल्याला कळत नाहीये किंवा आपण इंग्रजीत बोललो तर त्यांना कळत नाहीये. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काही गमती-जमती घडतात का मीटिंगमध्ये? असं काही असतं का? अगदी खूप. म्हणजे मी तर माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून, म्हणजे ट्रिप्लान इंडियामध्ये जेव्हा जॉब सुरू केला, तेव्हापासून सुदैवाने माझे मोस्ट ऑफ द क्लायंट हे परदेशीच होते. जर्मन क्लायंट्स होते. एक प्रोजेक्ट होता ज्यात माझे थाई क्लायंट होते, मलेशियन क्लायंट होते, अ, स्वित्झर्लंडचा क्लायंट होता, रशियाचा क्लायंट होता. प्रत्येक क्लायंटशी, स्पेशली फॉरेनर क्लायंट असेल, त्याच्याशी बोलताना इतक्या गमती-जमती असतात, की सगळ्यांना एकतर इंडियामध्ये आपण इंग्लिश बोलतो. इंग्लिश म्हणजे आपली आजकाल तर फर्स्ट लँग्वेजच आपण इंग्लिश म्हणूनच करतो. फॉरेनमध्ये अजून तसं नाही आहे. युरोपियन कंट्रीज आणि साउथ ईस्टर्न एशियन कंट्रीज, इव्हन ईस्टर्न एशियन कंट्रीज, त्यांना इंग्लिशचं एक अक्षर येत नसतं. चायनीज लोकांना त्यांच्या डेस्कटॉपवर एक इंग्लिश अक्षर चालत नाही. डेट, तारखापासून सगळे आयकॉन सगळं चायनीज भाषेत असतं. बरं. इंग्लिशचं एक अक्षर येत नाही. अशा क्लायंटशी डील करायचं म्हणजे ट्रान्सलेशनमध्ये खूप वेळ जातो. मी त्यांना एखादा मेल पाठवला किंवा मी एखादी मीटिंग घेतली, तर त्यांच्या टीममध्ये 10-15 लोकांची टीम असते. एकाला फक्त इंग्लिश येत असतं, तोडकं-मोडकं, तेही नीट येत नसतं. एकाला इंग्लिश येत असतं. तर मी त्यांच्या टीमला काही मुद्दा मांडला, तर तो आधी ट्रान्सलेट होतो त्यांच्या भाषेत. थाई क्लायंट असेल तर थाईमध्ये ट्रान्सलेट होतो. रशियन असेल तर तो मी म्हणलेलं सगळं त्यांची जी कोऑर्डिनेटर असते ती पूर्ण रशियन भाषेत ट्रान्सलेट करणार. त्यांच्या टीमला समजून सांगणार की मी काय म्हणतोय. त्यांची टीम 15-20 मिनिटं, अर्धा तास त्यावर डिस्कस करणार रशियन भाषेत आणि आपण फक्त ऐकत बसायचं काय चाललंय. कळत एक अक्षर नसतं. डिस्कशन झाल्यावर त्यांचं उत्तर रशियन भाषेत येतं कोऑर्डिनेटरला. ती कोऑर्डिनेटर ऑनलाईन मीटिंगमध्ये ट्रान्सलेट करून मला सांगते की त्यांचं काय डिस्कशन झालं. मग आम्ही डिस्कस करणार आमच्या साईडला सगळं. मग ते ट्रान्सलेट होऊन परत क्लायंटला जाणार. तर गमती-जमती म्हणजे दिवसभर मग अशा मीटिंग्स चालू शकतात. 3 तास, 4 तास. त्या टाईम झोनचा तर वेगळाच इश्यू. मलेशियन क्लायंट असेल, चायनीज क्लायंट असेल, जर्मन क्लायंट असेल, रशियन क्लायंट, सगळ्यांच्या वेळा वेगळ्या. तर मग जर्मन, रशियन म्हणजे 3-4 तास मागे. मलेशियन म्हटलं की 2.5 तास पुढे. आमची दुपार, त्यांची संध्याकाळ आणि युरोपियन लोकांची सकाळ. म्हणजे एकाच वेळेस गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट सगळंच एकाच सगळं वेळेस. एकाच वेळेस. एक जण गुड मॉर्निंग म्हणतो, एक गुड इव्हनिंग, एक गुड आफ्टरनून. त्याच्यात मीटिंग्स बसवायच्या सगळ्यांची. वेळ कोऑर्डिनेट करायचं सगळ्यांच्या मीटिंग. सगळ्यांची वेळ घेऊन 10 लोकांशी बोलावं लागतं. प्रत्येकाचं एक मीटिंग अरेंज करणं म्हणजे खूप कठीण असतं.
प्रत्येकाचा वेळ घेऊन तू आहेस का अवेलेबल, तू आहेस का, तू आहेस का, असं 4 लोकांना विचारायचं, 4 देशात बसलेल्यांना. सगळ्यांचा वेळ घेऊन एक मीटिंग करायची. ती क्लिअर करायची, कारण त्याच्यात कन्फ्युजन झालं की अजून एक मीटिंग लागते मग. म्हणून ते म्हणतो ना, कम्युनिकेशन हेच सगळ्यात चांगलं आहे. कारण कसं होतं, मी रशियन भाषेत बोललं, ट्रान्सलेट केलं, तर मला काय माहीत ना काय ट्रान्सलेट केलं गेलंय. मी माझा 100% मेसेज पोहोचवला. समजा त्यांच्या कोऑर्डिनेटरने ट्रान्सलेट करताना 80%च इन्फॉर्मेशन गेली. 20% इन्फॉर्मेशन लॉस झाला. आणि लॉस झाला हे मला कळलंच नाही ना. बरोबर. त्यांच्यापर्यंत 80% पोहोचली. त्यांनी कोऑर्डिनेटरला 60% इन्फॉर्मेशन दिली. ट्रान्सलेट करून मला 50%च उत्तर आलं. इतका इन्फॉर्मेशन लॉस आणि ट्रान्सलेशनमध्ये तर सगळ्यात जास्त कन्फ्युजन क्रिएट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे अगेन सगळं फिरून शेवटी कम्युनिकेशनवरच येतं. तुम्ही किती छान कम्युनिकेट करता, आणि कम्युनिकेट छान करता म्हणजे खूप अलंकारिक शब्द वापरायचे, खूप हाय लेवलचं इंग्लिश बोलायचं असं अजिबात नाही आहे. उलटं सगळ्यात सिम्पल वर्ड वापरायचे. कारण थाई लोकं, चायनीज लोकं, जॅपनीज लोकं, रशियन लोकं, जर्मन लोकं यांना इंग्लिश येत नाही नीट. उलटं त्या केसमध्ये तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी असते, सिम्पल वर्ड्समध्ये सगळं समजावता आलं पाहिजे तुम्हाला. आणि त्या केसमध्ये क्लिअर मेसेज जातो की म्हणायचं आहे काय. कारण त्यांचं इंग्लिश चांगलं नसतं. मी जो खूप अवघड शब्द वापरले ना, तर ते कन्फ्यूज होतात मला काय म्हणायचं आहे. म्हणजे आमचं रोज होतं असं बरं का, की इंजिनिअरिंग प्रॉब्लेम इतके क्लिष्ट असतात ना, की मोठे मोठे टेक्निकल टर्म्स यूज करावे लागतात, ज्यांचं त्यांच्या भाषेत इक्विव्हॅलंट नसतं कधी कधी. अख्खा प्रॉब्लेम समजून सांगितल्यावर 2-5 मिनिटं बडबड केली, त्याच्यानंतर क्लायंट विचारतो, कॅन यू एक्सप्लेन अगेन, वी डोंट अंडरस्टँड. धक्का बसत असेल अगदी. म्हणजे थोडी चिडचिड होते, निराशा होते, आणि आता परत समजलं नाहीये, आता अजून किती सिम्पल सांगू, इतकं रोजचे आम्हाला प्रश्न असतात. लेमॅन्स टर्ममध्ये सांगावं लागतं. कारण एस्पेशली प्रोजेक्ट मॅनेजरला, माझ्या रोलला. कारण माझ्यापर्यंत जे प्रॉब्लेम येतात सगळ्या इंजिनियर्सकडनं, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड, वेगवेगळे डिपार्टमेंटच्या लोकांकडनं मला जे क्वेरीज येतात, क्लिष्ट भाषेत येतात. आणि इंजिनियर्सना इन जनरलच सवय असते की क्लिष्ट भाषेत बोलायचा. प्रॉब्लेमच असा सांगायचा की कळलाच नाही पाहिजे की काय उत्तर एक्सपेक्टेड आहे. मोठ्या मोठ्या इंजिनिअरिंग टर्म्स, मोठ्या मोठ्या टर्मिनॉलॉजीज, कॅल्क्युलेशनचे आकडे सांगून तो प्रश्नच इतका अवघड बनवायचा की क्लायंटला उत्तर तो सोड प्रश्नच समजणार नाही काय करायचं. त्या केसमध्ये तो प्रश्न माझ्यापर्यंत आले की माझं काम असतं त्याला लेमॅन टर्ममध्ये ड्राफ्ट करणं त्या प्रश्नाला, की जो या प्रोजेक्टवर कामच करत नाहीये त्याला सुद्धा समजेल तो प्रश्न की मला म्हणायचंय काय, तेच पोचवणं. कारण पर्पजच ते अवघड बोलून, अवघड प्रश्न विचारून उत्तर येत नाही तुमच्याकडे. त्याला सोप्या भाषेत कन्व्हर्ट केलं तर क्लायंट तुम्हाला आन्सर करू शकणार आहे. मग तुमचे इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. त्यामुळे ते एक प्रोजेक्ट मॅनेजरचं सगळ्यात मोठं काम असतं, की क्लिष्ट गोष्टींना सिम्पल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करून सगळ्यांपर्यंत पोहोचवणं. क्लायंट, व्हेंडर आणि इतर डिसिप्लिन्स. मग आता या कम्युनिकेशनच्या गमती जर का बघितल्या, तर एक मेकॅनिकल इंजिनियरला जर का प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये काम करायचं असेल आणि हे सगळं जो काही कम्युनिकेशन गॅप आहे तो कमी करायचा असेल, तर परदेशी भाषा शिकणं कितपत फायदेशीर ठरू शकतं? मी तर म्हणेन खूप फायद्याचं ठरतं आजकालच्या जगात. आणि मेकॅनिकल इंजिनियरसाठी बेस्ट, आपण सगळे मेकॅनिकल इंजिनियर आजकाल जर्मन कोर्सेस करतात. आणि या केसमध्ये मी खरंच म्हणेन की खरंच खूप फायदेशीर असतं कुठलीही परदेशी भाषा शिकणं. आमचे काही क्लायंट्स जर्मन आहेत आणि बरीच मेकॅनिकल इंडस्ट्री जर्मनीत खूप वेल एस्टॅब्लिश्ड आहे. तर जर्मन भाषा शिकणं एस्पेशली खूप चांगलं असतं एका मेकॅनिकल इंजिनियरला. नॉट जस्ट प्रोजेक्ट मॅनेजर, या प्रोजेक्ट मॅनेजमेंट फील्डमधलं नाही म्हणत, पण मेकॅनिकल इंजिनियर्सना जनरली जर्मन भाषा शिकणं खूप फायद्याचं ठरतं. मी तर जॉब करता A1चा कोर्स केला होता. त्यामुळे एक फायदा असा होतो की ते काय बोलतायत, त्यांच्या ड्रॉइंग्समध्ये काय लिहिलंय हे व्यवस्थित कळतं. आणि फक्त तेवढाच फायदा नाही, म्हणजे इन जनरल कसं असतं, कुठल्याही क्लायंटला जेव्हा कळतं की तुम्हाला त्यांची भाषा येते, तर तुमचं त्या क्लायंटसोबत रिलेशन बिल्ड होण्यात खूप चांगली मदत होते. त्यांना जेव्हा कळतं की याला आपली भाषा येते, हा आपल्याशी चांगलं कम्युनिकेट करू शकतो, इंग्लिशमध्ये तर आहेच,
पण त्याला आपली भाषा पण कळते बरं का. हे जेव्हा त्याला कळतं ना, तर त्याला एक दिलासाही मिळतो आणि एक चांगलं तुमचं रिलेशन रॅपो आणि बिल्डिंग. रॅपो बिल्ड करण्यासाठी खूप फायद्याचं ठरतं ते. आता हे झालं जर्मनचं. पण तुम्हाला काय आयुष्यभर प्रत्येक जर्मनच क्लायंट मिळेल किंवा जर्मन प्रोजेक्टच कराल असं गरजेचं नाही. थाई प्रोजेक्ट मी तर स्वतः प्रत्येक प्रोजेक्ट माझा वेगळ्याच देशातला क्लायंट असतो. कधी दुबईचा, कधी थायलंडचा, मलेशियाचा, चायनीज, जॅपनीज, रशियन. तर या लोकांना सुद्धा त्यांच्या भाषा खूप प्रिय असतात. त्यांना पण इंग्लिश येत नाही. आता आपण फक्त त्या एका प्रोजेक्टसाठी भाषा शिकेल का मी? तर नक्कीच नाही. एका प्रोजेक्टसाठी मी थाई भाषा शिकणार नाही. 1 वर्षाचा प्रोजेक्ट असतो. त्या केसमध्ये मी म्हणेल, की भाषा शिकणं पॉसिबल नसतं, पण त्या भाषेतले काही-काही मेन कम्युनिकेशनचे वर्ड्स आहेत. गुड मॉर्निंग किंवा डे टू डे लाईफमध्ये काय टर्म्स यूज करतात किंवा त्यांच्या फील्डमधले काही-काही टर्म्स आहेत, त्या जाणून घ्या त्या केसमध्ये. कारण ते जरी कळलं ना, तरी खूप मदत होते समजून घेण्यात, क्लायंटचा मूड समजून घेण्यात. काही-काही क्लायंट कधी-कधी काही फ्रेजेस यूज करतो त्यांच्या भाषेतल्या. काही गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग अशा ज्या फ्रेजेस आहेत, जेव्हा तुम्ही साधं बोलता-बोलता जरी म्हणले, की मीटिंग सगळी इंग्लिशमध्ये झाली, पण गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, चलो बाय, टेक केअर असं जर त्यांच्या भाषेत जर तुम्ही सांगितलं, तर त्यांना खूप आवडतं ते. हे तर मी खूप ऑब्झर्व्ह केलंय. त्या लोकांना खूप अप्रिशिएट करतात ते आपण जेव्हा त्यांची भाषा बोलायचा प्रयत्न करतो. त्या केसमध्ये मी तर म्हणेल, की मेन तुम्ही ॲज मेकॅनिकल इंजिनिअर एखादी भाषा शिकणं गरजेचं आहे. आणि जर प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये येत असाल तर एखादी भाषा अदर दॅन इंग्लिश, मराठी आणि तुमची सेकंड लँग्वेज जी असेल, त्या व्यतिरिक्त एक फॉरेन लँग्वेज शिकून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. जर्मन असेल, रशियन असेल, बेस्ड ऑन तुमचा आता तुम्ही मोस्ट ऑफ द तुमचं ठरवलंय, की पुढचं करियर मी ईस्टर्न युरोपमध्ये करेन. जर्मनीत मला जायचं आहे आता पुढे शिकायला किंवा मी आता जर्मनच एखादी जर्मनीमध्ये जॉब करून स्थायी व्हायचं चाललंय माझं. तर त्या केसमध्ये जर्मन शिका असं तर मी म्हणेल. फायदा होतो त्याचा खरंच खूप. मग आता अजून एक इंटरेस्टिंग असा एक प्रश्न विचारायचा आहे, कारण हं, जे फ्रेश इंजिनियर्स बाहेर पडतायत डिग्री घेऊन, त्यांना असं वाटतं की चला मला पण एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करायचंय. हं. तर लाईफ कसं असतं, म्हणजे एक एसीमध्ये ऑफिसमध्ये बसून काम करायचं असतं की बऱ्याच वेळेस ऑन साईट असतं, कारण काही वेळेस प्रोजेक्ट असे असू शकतात हो. की 6 महिने 8 महिने कधी कधी 1 वर्ष देखील ऑन साईट काम करायला लागतं. तर नक्की काय सिच्युएशन असते? हां, तर जर असं काही डोक्यात विचार असेल, की प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे मी एसी ऑफिसमध्ये बसूनच काम करीन, तर असं अजिबात नाहीये. तुम्हाला ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड साइटवर जावं लागू शकतं. कधी-कधी एका दिवसासाठी, कधी-कधी काही दिवसांसाठी, एखाद्या महिन्यासाठी. अ, कधी-कधी प्रोजेक्टची रिक्वायरमेंट अशी येते, की तुम्हाला काही महिन्यांसाठी डेप्यूट व्हावं लागतं साइटवर, की क्लायंट सांगतो, की आम्हाला ना एक प्रोजेक्ट मॅनेजर साइटवर हवा आहे, काही महिन्यांसाठी. त्या केसमध्ये तुम्हाला जावं लागू शकतं. ती खूप चांगली अपॉर्च्युनिटी असते शिकण्यासाठी, की आपल्याला कशी डोक्यात सगळी थेअरी पक्की असते. काय होतं डिझायनिंग, इंजिनिअरिंग, ही मशीन, तो पंप हे सगळं माहिती असतं. पण ते ॲक्चुअली साइटवर जेव्हा बघतो, की अरे हा असा पंप आहे, असा चालतो, इतका हेवी आहे, ही एवढी मोठी टँक आहे. हे सगळं बघून ही लाईन इकडून इकडे चालली आहे, हा पाईप असा. हे नॉलेज तिकडे साइटवर खूप चांगलं गेन होऊ शकतं तुम्हाला. तर साइटवरची अपॉर्च्युनिटी नेहमीच चांगली असते. पण या फील्डमध्ये तुम्हाला सर्टन नसतं, की तुम्ही ऑफिसमध्येच असाल आयुष्यभर एसीमध्ये किंवा सतत साइटवरच असाल असं काही ठरलेला नियम नाहीये. तुम्हाला ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड जावं लागू शकतं. आता माझ्या रोलचं जर विचार केला तर मला एका दिवसासाठी, 2 दिवसासाठी साइट व्हिजिट कराव्या लागतात. जसं कालच मी एका प्रोजेक्टसाठी बारामतीला जाऊन आलो. दिवसभर मस्त ते चॉकलेट फॅक्टरी, दिवसभर पूर्ण चॉकलेटच्या कंपनीत मी अरे वा, साइट व्हिजिट करून आलो पूर्ण. चॉकलेट खाऊन एन्जॉय करून आलं. हां, खाता आले असते. नेमका माझा उपवास होता काल. तर मी दिवसभर मस्त चॉकलेटचा फक्त स्मेलच घेत होतो दिवसभर मी. अच्छा. तर असंच, की मग दिवसभर मग एखादी कंपनीला व्हिजिट करा. तिथे साइटवर काय कंडिशन्स आहेत, कशी कंडिशन आहे, तुम्हाला काय करायचं आहे तिथे, तुम्हाला साइट ग्रेडिंग करायचं आहे का, तिथे नवीन इक्विपमेंट आणायचं आहे का, ते सगळे इनपुट घ्यायचे, फोटोज घ्यायचे साइटवर आणि ते माझ्या इंजिनिअरिंग टीमला द्यायचे, की हे बघा असं असं आहे बरं का साइटवर. आणि कधी-कधी काही इंजिनिअर्सना पण घेऊन जातो मी. म्हणजे लिटरली मेजरमेंट्स घ्यायला. हे असं आहे, असं आहे. इतकाचं पीठ आहे, इतका खोल आहे, इतका वाईड आहे. इथे आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे. तर हेच म्हणजे अनुभव खूप चांगला असतो. पण असं डोक्यात नाही ठेवता येत, की मला कधी जावंच नाही लागणार किंवा मी सतत एसीमध्ये बसून आरामात काम करीन.
असं गरजेचं नाही. दोन्ही ॲज अँड म्हणजे वेन रिक्वायर्ड. हो, कॉम्बिनेशन मध्ये 2-3 काम दिवस जाऊन या. कुठे माझा एक प्रोजेक्ट तर नेपाळचा होता. तर मस्त 2-3 दिवस नेपाळला जाऊन आलो. साईट बघितली, शेतं बघितली त्यांची, कुठे जमीन आहे, काय करायचंय तिथे सगळं बघून आलो त्यांचं. तर जे नेमकी माझे सगळे मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट फॉरेनचे आहेत. तर उठून तर लगेच मी जर्मनीत किंवा मलेशिया, थायलंडला नाही जाऊ शकत. त्या केसमध्ये ऑनलाईन मीटिंग्ज असतात. पण प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एकदा तरी साईट व्हिजिट करावीच लागते सुरुवातीला आणि देन ॲज अँड वेन रिक्वायर्ड. तर मग एकदा तरी तुम्हाला साईटवर जाऊन यावं लागतं फॉर फ्यू डेज टू आता नो दी साईट कंडिशन्स. तर ऑनसाईट बद्दल तुम्ही म्हटलं, तर ऑनसाईट असताना तुम्ही म्हटलं की टेक्निकली आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी शिकायला मिळतात. पण टेक्निकलच्या बरोबरच आणखी 2 गोष्टी असू शकतात. एक तर मला काहीतरी त्यांचं कल्चर शिकायला मिळालं, काहीतरी जॉयफुल एक्सपिरियन्स होता किंवा दुसरं असं असू शकतं की खूप सारे चॅलेंजेस आले. तर दोन्ही पण समजून घ्यायला आवडेल की ऑनसाईट असताना चॅलेंजेस काय येऊ शकतात आणि एक फन ॲक्टिव्हिटी किंवा अदर दॅन टेक्निकल काय शिकायला मिळतं का? चॅलेंजेस जर विचार केला पहिला पार्ट क्वेश्चनचा, तर येस ऑन साईटमध्ये चॅलेंजेस खूप येतात. कारण आपल्या डोक्यात एक डिझाइन पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण प्रत्येक गोष्ट केलेली असते, की असं डिझाइन आहे, हा पंप येणार आहे माझा किंवा ही बिल्डिंग बनली या लेव्हलला. चॅलेंजेस म्हणजे ऑन साईट ते एक्झिक्यूट होईलच एक्झॅक्टली तसंच, ही गॅरंटी नसते. डिझाइन थेरॉटिकली कळलं, की या लेव्हलला बिल्डिंग, या लेव्हलला पहिला मजला, या लेव्हलला दुसरा मजला, इथे टँक, इथे पंप, हे सगळं ऑनलाईन ड्रॉइंगवर सगळं रेडी आहे. ॲक्च्युअली साईटवर प्रॉब्लेम येतात. कारण तुम्ही जे एक्झिक्यूट करणार असता काम, ते एका कॉन्ट्रॅक्टरच्या हेल्पने करत असता. तर त्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असतो, मेकॅनिकल कॉन्ट्रॅक्टर वेगळा असतो, व्हेंडर एक वेगळा येतो. तेव्हा मजा अशी होते, की सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर काहीतरी ॲक्च्युअली एक्झिक्यूट करताना काहीतरी वेगळ्याच लेव्हलवर एक्झिक्यूट होतं. मेकॅनिकल कॉन्ट्रॅक्टर येतो, तो पायपिंग वेगळ्याच लेव्हलवर करतो. पंपाचा वेंडर आणून काहीतरी त्याचं वेगळंच रीडिंग असतं. हे पण मिसकम्युनिकेशनमुळेच झालेलं असतं बरोबर. ॲक्च्युअली. कारण कुठेतरी मिसकम्युनिकेशन जातं, की आमचं या लेव्हलवर नाही, या लेव्हलवर आहे. त्याला वेगळी इन्फॉर्मेशन जाते, एकाला वेगळी जाते. तर मग अशा वेळेस काय होतं, की सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरने काहीतरी वेगळं बांधून टाकलं. आता पंपवाला येऊन म्हणतो, की मला इथे बसवणं पॉसिबल नाही. टँकवाला येऊन म्हणतो, मलाही इथे टँक इन्स्टॉल करणं पॉसिबल नाही. मजा अशी होती, की मग आता ऑन साईट सगळं सॉल्व्ह करावं लागतं. ऑन साईट मग लगेच जो साईट इंजिनियर डेप्युट केला आहे, विथ हेल्प ऑफ दी टेक्निकल एक्सपर्ट्स ऑन साईट, मग ते डिसाईड करतात, की हां बाबा आता हे कन्फ्युजन तर झालंय. काहीतरी वेगळं एक्झिक्यूट झालंय जे आपल्याला नव्हतं करायचं. मग डिसिजन घेतला जातो, की नाही मग पंपाच्या वेंडरशी बोला, कदाचित थोडंसं शिफ्ट करून बघा, तो पाईप थोडा दुसरीकडे घेऊन ट्राय करा होतंय का? टँकच्या वेंडरला सांगा, की थांबा थोडा वेळ थांब, आपण चेंज करू किंवा तू चेंज कर तुझ्या टँकमध्ये, लेव्हलमध्ये थोडे तू चेंज कर, मग आपण करू. असं खूप गमती-जमती होतात साईटवर. चॅलेंजेसच असतात हे. पण त्यातनंच लर्निंग होतं, की डिझाइन ड्रॉइंग पाठवलंय त्यानुसारच होतं असं नाहीये. त्यामुळे मग ॲक्च्युअली तो एक्सपिरियन्स इतका चांगला असतो, की तुमचं ऑन साईट नॉलेज खूप चांगलं मिळतं तुम्हाला, की अचानक अडचण आली, की काय सोल्युशन काढायचं? कुणाशी बोलायचं? कधी-कधी आपण कन्फ्यूज होऊन जातो, की आता प्रॉब्लेम झाला तर बोलू कुणाशी? किंवा कोण सॉल्व्ह करेल हा? तर असे प्रॉब्लेम हळू येत राहिले, तर आपण 4 लोकांशी बोलून आपल्याला कळतं, की वे फॉरवर्ड काय आहे याच्यातनं? एक बरोबर. प्रॉब्लेम आला, सॉल्व्ह कसा करायचा आहे? सोल्युशन ओरिएंटेड माइंडसेट तयार होतो त्यातनं. तो खूप मदतीचा पडतो आणि साईटवरनं जो माणूस रिटर्न येतो ऑफिसमध्ये, त्याला मग इतकं नॉलेज आलेलं असतं टेक्निकल ॲज वेल ॲज साईट. त्यामुळे मग तो तर त्याची ग्रोथ खूप चांगली होते पुढे. मग तो साईटवरचा किस्सा ऐकून ते लहानपणीची एक स्टोरी आठवली की हत्ती कसा. तर डोळ्यावरती पट्टी हो. मारलेल्या लोकांनी सांगितलं की हत्ती सुपासारखा, हत्ती दोरीसारखा, हत्ती खांबासारखा. हं. असा तो प्रोजेक्टचा हत्ती म्हणजे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा वाटतो असं काहीतरी ते. अगदी. तसंच होतं आणि प्रत्येकाच्या अ, अ, कदाचित काही कन्फ्युजन किंवा ड्रॉइंगमध्ये काही इनपुटमुळे गडबड झाली असेल, तर प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच चित्र असतं. काहींना वाटतं या फ्लोअरवर बसवायचं आहे, काहींना वाटतं त्या फ्लोअरवर बसवायचं इक्विपमेंट, काहींना वाटतं बाहेर बसवायचं इक्विपमेंट. मिसकम्युनिकेशनमुळे अशा गमती होत असतात. बरोबर. ऑन साईट कधी-कधी सोल्युशन फाइंड करायचं असतं. कारण डिझाइनचं ड्युरेशन संपलं तुमचं. इंजिनिअरिंगचं जे ड्युरेशन होतं ते संपलं. आता साईट सुरू झाली आमची. तर साईटवर जे प्रॉब्लेम येतात ते ऑन साईट सॉल्व्ह करावे लागतात आणि ते खूप गमतीचं असतं मग सॉल्व्ह करणं शेवटपर्यंत, कमिशनिंग होईपर्यंत. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये आपण खूप काही गोष्टी समजून घेतो आजच्या या पॉडकास्टमध्ये. अगदी चॅलेंजेस, कम्युनिकेशन, मीटिंग्स, डिस्कशन्स बरंच काही आहे. हं. तर एक प्रश्न तर नक्कीच विचारावासा वाटतो, की आज समाजामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं पण एक ओपिनियन आहे, की स्कोप हा
मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल या हार्ड इंजिनियर्सला काही नाही आहे. तर नक्की तथ्य काय याच्यामध्ये? स्कोप आहे की स्कोप नाही आहे? नाही, मी तर म्हणेन असं लोकं ऐकून कुठून तरी बोलत असतात, की "अरे, मेकॅनिकल इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर, केमिकल आम्हाला काही स्कोप नाही आहे." असं एक खूप ओव्हर स्टेटमेंट करून टाकतात लोकं, पण तसं अजिबात नाही. त्यात तथ्य नाही आहे मी तर म्हणेन. आमच्या फील्डमध्ये आम्हाला लोकं मिळत नाहीत. आम्ही शोधत असतो. आम्हाला ॲक्चुअली गुड इंजिनिअर्स आम्हाला मिळत नाहीत. तर मी तर म्हणेन स्कोप आहे. आता आमचं फील्ड बघितलं तर माझ्या जसं मी पॉडकास्टच्या सुरुवातीला म्हटलं, आम्हाला सगळे डिसिप्लिन्सची लोकं आमच्या प्रोजेक्टवर काम करतात. राइट फ्रॉम केमिकल म्हणजे प्रोसेस इंजिनिअर्स म्हणजे केमिकल इंजिनिअर्स, मेकॅनिकल इंजिनिअर्स, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल इंजिनिअर्स, स्ट्रक्चरल इंजिनिअर्स आणि आर्किटेक्ट्स सगळे आम्हाला लागतात. एक प्रोजेक्ट सक्सेसफुल करायला सगळ्या इंजिनिअर्सची गरज पडते. त्यामुळे प्रत्येक फील्डचा इंजिनिअर आम्हाला हवा असतो. त्यामुळे स्कोप नाही आहे असं नाही आहे, अजिबातच नाही आहे. लोकं कुठून तरी ऐकून म्हणत असतात, की "अरे, मेकॅनिकलला स्कोप नाही आहे, आय-टीमध्ये जा." आय-टीला खूप स्कोप आहे असं एक जनरली एक विधान केलं जातं डायरेक्ट, की "हां बाबा, आय-टीमध्ये जा, सगळ्यांनी आय-टीमध्येच जा. तिथेच खूप स्कोप आहे." अजिबात तसं नाही आहे. मेकॅनिकल तुम्ही कुठल्याही फील्डचे असाल, जर तुम्ही इफ यू स्टिक टू युअर कोर ना, खूप चांगला स्कोप आहे. मला वाटतं स्कोप नाहीये म्हणणं म्हणजे कदाचित लोकं ॲक्चुअली तसं सर्च करत नाहीयेत. ते म्हणतात ना, "यू सी व्हॉट यू आर लुकिंग फॉर." जर तुम्ही सतत तुमच्या सर्फिंगमध्ये किंवा तुमच्या सर्कलमध्ये आय-टी हा वर्ड खूप आला. आय-टीचे जॉब्स, कलीग्स आय-टीमध्ये किंवा तुमचे मित्र आय-टीमध्ये गेले, तर सोशल मीडिया तुम्हाला माहिती आहे आजकाल वर्ड्स कॅच करतं आपले सर्फिंगचे किंवा आपल्या जे फीडमध्ये जे वर्ड्स येतात ते कॅच केले जातात आणि पुढे तशाच फीड दाखवतं ते आपल्याला. तर आपल्याला काय होतं सतत ऐकून, लोकांचं ऐकून आणि तीच फीड आपल्या सोशल मीडियामधून आपल्याला वाटायला लागतं, की अरे मेकॅनिकल आहे मी तर मला तर काही एकही जॉब दिसत नाहीये. सगळे आय-टीतच आहे. पण मी म्हणतो तुमचं सर्कल तसं नाहीये. तुम्ही एक्झॅक्टली एक्सपर्ट मेकॅनिकल किंवा त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या अल्युमनायला भेटा, थोडं सर्च करा, थोडं बघा, लोकांशी बोला त्या फील्डमधल्या, की "अरे, आमच्या फील्डमधले जॉब्स आम्हाला सांगा, रेकमेंड करा नवीन चांगले असतील तर." तुमचं सर्कल चेंज केलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल, त्या फील्डमध्ये पण खूप जॉब्स आहेत. आपण फक्त बघत नाहीये. आपण आपल्या सर्फिंग पॅटर्नमध्ये फक्त आय-टी आणि पॅकेजेस एवढे 2च शब्द आलेले आहेत. त्यामुळे आपण फक्त आय-टी एवढंच बघतो. पण जरा एक्सपर्ट ओपिनियन घेतले. थोडं आपल्या इव्हन मी तर म्हणेल एच-ओ-डी किंवा तुम्ही लोकं पण तुम्हाला सगळी आयडिया असते प्लेसमेंटमध्ये काय चाललंय, मार्केटमध्ये कुठले नवीन व्हॅकन्सीज आहेत, नवीन कंपनी कुठल्या प्रोजेक्ट वाईज हायरिंग करते, तुम्हाला माहिती असतं. तर तसं इफ यू गेट इन टच विथ द राइट पीपल, तुम्हाला लगेच कळून येतील की कुठे व्हॅकन्सी आहे आणि माझ्या रोलला, माझ्या बॅकग्राऊंडला, माझ्या कोर बॅकग्राऊंडला कुठले जॉब्स आहेत हे लगेच कळेल. त्यामुळे हा बिलीफ की कोर मेकॅनिकल इंजिनिअर किंवा कोर सिव्हिल इंजिनिअर, आय-टी किंवा आय-टी नाही सॉरी, कोर केमिकल इंजिनिअर्स यांना जॉब नाही आहे, असं अजिबात नाही आहे. तुम्ही उलटं मी तर म्हणेन की या लोकांनी आपल्या कोरला आय मीन स्टिक टू द कोरला चिकटून राहा. तुमची उलटं त्या फील्डमध्ये खूप चांगली ग्रोथ होते. कारण तुम्ही 4 वर्ष ते शिकलेले आहात. तुम्हाला माहिती आहे तुमचे प्लस पॉइंट त्या फील्डमधले काय आहेत. तुम्हाला आता प्रत्येक कॉर्नर तुम्हाला त्या फील्डमधला माहीत तुम्हाला थिअरी सगळी आलेली आहे. आता फक्त प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचं आहे. तर त्यावेळेस जर तुम्ही एकदम फ्रस्ट्रेट होऊन एकदम आय-टीत गेले तर काही फायदा नाही आहे. त्या उलटं दॅट इज द राइट टाईम यू स्टिक टू द कोर अँड ग्रो व्हर्टिकली. शिक्षणाबद्दल तुम्ही म्हटलात आणि 4 वर्षाचे जो शिक्षणाचा पॅटर्न आहे, बरेच काही शिकण्यासारखं असतं. तर मला असं जाणून घ्यायचं आहे, की जे तुम्ही शिकलात इंजिनिअरिंगचं नॉलेज 4 वर्षामध्ये MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधून, येस. तर त्याच्यापैकी काही विषयांचा वापर होतो का प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये? काही म्हणजे मी तर म्हणेन भरपूर होतो. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये आता जसं मी म्हटलं, की आम्हाला प्रत्येक फील्डचंच थोडं नॉलेज असणं मस्ट आहे. आणि आमच्या फील्डमध्ये मेकॅनिकल हा एक डिपार्टमेंटच आहे वेगळं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा वेगळं डिपार्टमेंट आहे आमच्याकडे. त्यामुळे ॲज मेकॅनिकल इंजिनिअर मला प्रत्येक गोष्टच तिथे रोज मला जाणवतं, "अरे, हे आपण शिकलोय. अरे, हे आपण शिकलोय." हे येतं आपल्याला. माझ्या टीममधले मेकॅनिकल इंजिनिअर्स एखाद्या टँकचं डिझाइन करतायत, एखाद्या व्हेसलचं डिझाइन, पंपाचं डिझाइन. लगेच आठवतं, "अरे, हे आपल्याला हात्ते सरांनी शिकवलं होतं हे कॉलेजमध्ये." आठवतंय अजून? लगेच आठवतं, की "अरे, हे आपण शिकलोय. हा विषय आपल्याला होता, हे आपल्याला येतंय." प्रत्येक गोष्टीचं ॲप्लिकेशन आहे. तुम्ही जर मेकॅनिकल आहात आणि तुम्हाला केमिकलचं काहीतरी माहिती आहे, की हां, पी-एन-आय-डी बनवायची असते. रोज आम्हाला पी-एन-आय-डीचं काम आहे.
तुम्हाला लगेच कळतं, अरे हे आपण केमिकलचे लोक आपले बोलायचे बरं का, हे PNID आहे, एखादा वाल्व आहे, एखादं काहीतरी आहे, पंपाचं काही सिम्बॉल्स आहे, रोज आम्हाला गरज पडते. त्यामुळे असं अजिबातच वाटत नाही की अरे आम्ही 4 वर्ष शिकलो त्याचं काय झालं, असं अजिबात होत नाही. म्हणजे रोज ॲप्लिकेशन आहे त्याचं. म्हणजे मी तर म्हणेन आमच्या सिलेबसलाच असं होतं. आता नवीन सिलेबस अजून छान आहे असं ऐकलंय मी. हो, अगदी प्रॅक्टिकल अगदी. आणि रोज डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला गरजेचा पडेल असा सिलेबस आहे आजकाल. तर मी तर म्हणेन की असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही की मी जे शिकतोय ते वाया जाणार आहे, असं तर मुळीच होणार नाही. तुम्हाला रोज त्या फील्डमध्ये ॲप्लिकेशन आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये असलं तरी पण. आता मी प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये तरी मला रोज फील होतंय की बघा माझे क्लायंट असं म्हणलं, हे येतं आपल्याला, हे शिकलोय आपण. हे रोज बरोबर. तो जाणवतं. कनेक्ट कुठेतरी तो नक्कीच असतो. प्रत्येक ठिकाणी कनेक्ट आहे. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना विद्यार्थी बरेच सॉफ्टवेअर पण शिकतात, जसं की ऑटोकॅड, फ्युजन हम्म. 360, कटिया, ANSYS. तर समजा प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्येच करिअर करायचं म्हटलं तर कुठले कुठले सॉफ्टवेअर शिकणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना? हा, तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट फील्डमध्ये मेन एक टास्क असतं, ते म्हणजे प्लॅनिंग. तुम्हाला क्लायंटला ज्या गोष्टी डिलिव्हर करायच्या आहेत, त्या तुम्हाला कधी डिलिव्हर करायच्या आहेत. एखादा प्रोजेक्ट आहे समजा 1 वर्षाचा आहे, तर मला किती ड्रॉइंग 1 वर्षात द्यायचे आहेत आणि त्यासाठी मी प्लॅनिंग कसं करणार. माझ्याकडे 10 लोक आहेत, 10 लोकांना मी 1 वर्ष त्या प्रोजेक्टवर 10 लोकांना असाइन केलं आहे, तर मी कसं कसं एक्झिक्यूट करणार हे एक प्लॅन करावा लागतो. मी आधी प्रोसेसचे ड्रॉइंग्स पाठवणार, मग मी आर्किटेक्चरचे ड्रॉइंग पाठवणार, मग सिव्हिलचं बनणार, साईड बाय साईड इलेक्ट्रिकल इंजिनियर्स त्यांचं नंतर ड्रॉइंग बनवणार. यासाठी एक प्लॅनिंग हे खूप मोठं स्किल आहे. तर प्लॅनिंगसाठी 2 सॉफ्टवेअर आहेत जे आम्ही वापरतो. एक पहिलं बेसिक सॉफ्टवेअर म्हणजे मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट. MSP आम्ही शॉर्टमध्ये म्हणतो त्याला. तर MSPमध्ये मेनली प्लॅनिंग आणि शेड्यूलिंग केलं जातं, की लिस्ट डाउन करायच्या ॲक्टिव्हिटीज, प्रोजेक्टमध्ये काय काय करायचं आहे. ड्रॉइंग 1, डॉक्युमेंट 1, ड्रॉइंग 2, डॉक्युमेंट 2 असं सगळं लिस्टिंग करायचं आणि साधारण एक ड्युरेशन आणि डेट्स टाकायच्या तिथे, की या तारखेला हे देईल. डिपेंडन्सीज ठरवायच्या त्या सॉफ्टवेअरमध्ये, की टास्क नंबर ए, पहिल्या ड्रॉइंगमुळे दुसरं ड्रॉइंग कसं इम्पॅक्ट होत आहे, दुसऱ्या ड्रॉइंगमुळे तिसरं ड्रॉइंग कसं इम्पॅक्ट होत आहे. हे तिथे लगेच लिंकिंग करून आपल्याला कळतं, की एवढं ड्रॉइंग मी 1 वर्षात संपू शकतोय का? इतके 1000 ड्रॉइंग्स आहेत, 1 वर्षात होत आहेत का? आणि नाही होते, तर मग कसे बसवायचे? मग मला ॲडिशनल रिसोर्सेस लागणार आहेत का? मग 10 लोक आहेत, तर मला 15 लागतील का संपवायचं आहे म्हणजे? तिथे तुम्हाला लगेच कळून येतं. तिथे रिसोर्सेसचा पण एक हे फीचर आहे तिथे. रिसोर्सेस अलोकेट करून सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर प्लॅनिंगसाठी ते एक मेन सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यातनं तुम्हाला लगेच कळून पण येतं. जे लिंकिंग केलंय तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीजचं. पहिली ॲक्टिव्हिटी जर डिले झाली, मला उद्याच एक ड्रॉइंग द्यायचं होतं, ते नाही गेलं, मग इम्पॅक्ट होतं तुमच्या पुढच्या ड्रॉइंगवर. आजचं डिले झालं, उद्या दुसरं ड्रॉइंग डिले झालं, कारण आजचं इम्पॅक्ट दुसऱ्यावर पडला, दुसऱ्याचा तिसऱ्यावर पडला. असं करत मला एकदा लक्षात येईल, की 1 वर्षाचं ड्रॉइंग 12 महिन्याच्या ऐवजी 13-14 महिने होत आहेत. तर मग क्लायंटला सांगा, की 1 वर्षात तुमचं डिलिव्हर होत नाहीये, 12 महिन्याच्या ऐवजी 14 महिने लागतात बरं का आता. हे एक वेगळं इन्फॉर्म करावं लागतं. मग हे कधी कळणार? हे तुम्ही प्लॅनिंग थ्रू. तर प्लॅनिंगसाठी आता मी एक्सेल घेऊन तर नाही बसू शकत. त्यावेळेस हे सॉफ्टवेअर खूप तुम्हाला मदत करतात. हे सांगायला, की तुमच्याकडे जेवढे अवेलेबल रिसोर्सेस आहेत, जेवढं तुमचं प्रोजेक्टचं बजेट आहे, त्या अवेलेबल रिसोर्सेस आणि बजेटमध्ये तुम्ही हा प्रोजेक्ट संपवू शकताय का नाही? आणि संपवायचा असेल तर काय करायचं? आणि डिले होत असेल तर काय करायचं? यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी ते मेन सॉफ्टवेअर आहे. एक MSP आणि दुसरं प्रायमावेरा. तर प्रायमावेरा हा सॉफ्टवेअरसुद्धा शेड्यूलिंगसाठीच यूज करतात. फक्त MSPपेक्षा ते बरंच चांगलं आहे, कारण त्याच्यात वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर म्हणजे एकेका डिसिप्लिनचं मायक्रो अगदी लेव्हलवर शेड्यूलिंग आणि ट्रॅकिंग करता येतं. त्याच्यात मी लिटरली एक्सपेन्सेस पण टाकू शकतो. पहिल्या ड्रॉइंगवर इतके ₹1000 गेले. दुसरी एक ॲक्टिव्हिटी साईटची होती. त्याच्यात माझे 10,000 गेले. तिसरी साईटची ॲक्टिव्हिटी 50,000 गेले. ते ॲड होत जातं ते. हां. आणि ते तुम्हाला दाखवतं, की तुमचा प्रोजेक्ट ऑन टाईम आहे, ऑन बजेट आहे का बिहाइंड द टाईम नाही. तुम्ही थोडं डिले करणं सुरू केलंय आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॉस्ट ॲडिशनल लागणार आहे आता. कधी-कधी डिले इज इक्वल टू ॲडिशनल कॉस्ट. त्यामुळे मग तिथे तुम्हाला ते सॉफ्टवेअर मदत करतात. ते सॉफ्टवेअर सांगतं सुद्धा, की तिथे मी असाइन करतो, हे टास्क करायला एक माणूस आहे माझ्याकडे आणि हे टास्क करायला दुसरा माणूस आहे. आणि ते 2 माणसं कॉन्स्टंट ठेवून जर मी ॲक्टिव्हिटीज वाढवल्या, कामं वाढवली, तर ते सॉफ्टवेअर दाखवतं, की इतक्या रिसोर्सेसमध्ये ते करणं पॉसिबल नाही आहे.
मला कळून येतं की डिले होत चाललाय हळूहळू. मग मला लगेच कळून येईल की रिसोर्सेस वाढवायचे आहेत, बजेट वाढवायचं आहे का शेड्यूल थोडं डिले करायचं आहे. मी क्लायंटला सांगू शकतो, एवढ्या रिसोर्सेसमध्ये आणि एवढ्या बजेटमध्ये तुमची रिक्वायरमेंट जरी 1 वर्षाची असली, तरी 1.5 वर्षाच्या आत तर काही प्रोजेक्ट होत नाही. हे मी डायरेक्टली अपफ्रंट क्लायंटला सांगू शकतो. त्यामुळे जर सॉफ्टवेअर जर मेन बेसिक प्रोजेक्ट मॅनेजमेंट फील्डमध्ये शिकायचे असतील, तर MSP आणि प्रायमावेरा. जर कोणी न्यूली पास आउट कोणी इंजिनियर्स आहेत, ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहे, तर अर्थात तुम्ही त्या फील्डमध्ये आल्यावर सुद्धा हे सॉफ्टवेअर शिकता येतात. पण जर तुम्ही बिफोरहँड काही कोर्स केला असेल MSPचा वगैरे, तर तो तुम्हाला खूप फायद्याचा ठरतो आणि तुम्ही लवकर गोष्टी ग्रास्प करू शकता. तुम्हाला लवकर कळतात की डिपेंडन्सीज काय आहेत, कुणाची डिपेंडन्सी कुणावर आहे, हे लगेच कळून येतं. आणि एकदा प्लॅनिंग आलं, तर प्लॅनिंग इज लाईक अ बॅकबोन ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट. त्यामुळे एकदा ते आलं की पुढे गोष्टी हँडल करणं सोपं जातं. मला लगेच रोजचा एकदा शेड्यूल बघितलं की कळून येतं की डिले होतोय बरं का, लगेच हायलाइट करा. डिले होतोय, रिसोर्स वाढवा. डिले होतोय, बजेटवर कंट्रोल करा. हे लगेच कळून येतं. सॉफ्टवेअर बिफोर हँड येणं फायद्याचंच असतं नेहमी. ऑन जॉब सुद्धा ट्रेनिंग चालू असतं या गोष्टींचं. म्हणजे अच्छा. आमच्याकडे जे न्यू इंटर्न्स आहेत, जे आता पास आउट पण नाही, फायनल इयरलाच आहेत. ते ऑन जॉब शिकतात आमच्याकडनं MSP. ऑन जॉब आम्ही त्यांना टास्क देत असतो की आणि ऑनगोईंग प्रोजेक्टचं बरं का. असं नाही की त्यांना डमी डमी नाहीये. काहीतरी डमी ट्रेनिंग लाईव्ह दिलं. प्रोजेक्टवरती काम करतात. लाईव्ह प्रोजेक्टवर आम्ही इंटर्न्सना सुद्धा की सांगतो की हे बघा, हे असं करा. हे असं झालं तर असं होईल. त्यांना ते लाईव्ह प्रोजेक्टवर काम करण्याची एक ॲक्च्युअली मजा आणि ॲक्च्युअल एक्सपिरियन्स मिळतो की हे डिले झालं म्हणून हे डिले झालं, म्हणून हे डिले झालं. असा जो एक फ्लो कळतो त्या सगळ्यांना, तो खूप छान क्लिअर बसतो आणि प्रॅक्टिकल एकदा बघितलं की. थेअरीमध्ये आपण शिकलेलोच असतो. प्रॅक्टिकल बघितलं की खूप क्लिअर समजतं हे सगळं आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने सगळं व्यवस्थित इम्प्लिमेंट करून एक्झिक्यूट करता येतं छान. त्यामुळे म्हणजे बिगिनर्स इन धिस फील्ड मी तर रेकमेंड करेल की MSP शिकणं मस्ट आहे. मग आता याच्याच रिलेटेड अजून एक विचारायचं असं आहे की PMP सर्टिफिकेशन्स त्यांनी करणं गरजेचं आहे का? ॲज अ फ्रेश लेवल, की त्यांनी काही एक्सपिरियन्स घेऊन मग PMPचं सर्टिफिकेशन्स करावं? हां, PMP म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल हे जे सर्टिफिकेशन आहे, हे एकदम बिगिनर्स नाही करू शकत. त्याला एक सर्टन एक्सपिरियन्स यावा लागतो तुम्हाला. प्रोजेक्टच्या सगळ्या फेजेसमध्ये काम केलं पाहिजे. सगळ्या फेजेस म्हणजे कशा? प्लॅनिंग, हे म्हणजे इनिशिएशन, मग प्लॅनिंग, देन डिझाइन, इंजिनिअरिंग फेज, एक्झिक्युशन, कन्स्ट्रक्शन आणि हँडओव्हर या सगळ्या फेजेसमध्ये त्या माणसाने काम केलेलं पाहिजे. या सगळ्या फेजेसमध्ये काम केलं की त्या माणसाला अनुभव आलेला असतो की एखादा प्रोजेक्ट फ्रॉम स्टार्ट म्हणजे इनिशिएशन, फिजिबिलिटी स्टडी, प्लॅनिंग, डिझाईनपासून एक्झिक्युशन, हँडओव्हर, क्लायंटला हँडओव्हर करायचा की झाली तुमची फॅक्टरी रेडी, आता तुम्ही प्रोडक्शन सुरू करू शकता. हा एकदा एक्सपिरियन्स आला ना की तो माणूस व्यवस्थित PMP सर्टिफिकेशनसाठी एलिजिबल पण असतो. तुम्ही थोडंसं सगळ्या फेजेसच्या ऐवजी इंजिनिअरिंग फेजपर्यंत जरी काम केलं, तरी तुम्ही या सर्टिफिकेशनला सुरुवात करू शकता कोर्ससाठी वगैरे. अच्छा. साधारण एक 5-6 वर्षात प्रोजेक्ट मॅनेजमेंट फील्डमध्ये गेल्यावर एक 5 वर्षात तुम्ही हे सर्टिफिकेशन करू शकता कंप्लीट, PMP सर्टिफिकेशन. कारण तोपर्यंत तुम्हाला बराच अनुभव आलेला असतो आणि प्रोजेक्ट जरी तुम्ही काही फेजेसमध्ये काम केलेलं नसेल, तरी तुम्हाला आयडिया आलेली असते की त्या फेजेसमध्ये होतं काय. कारण तुम्ही तुम्ही नसाल पण कोणतरी दुसरं करताय जे तुम्ही बघता रोज. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे किंवा काय होतं त्या फेजेसमध्ये. तुम्ही मग त्या केसमध्ये एक साधारण 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आला की त्या कोर्ससाठी जाऊन तुम्ही PMP सर्टिफिकेशन करू शकता. फायदा खूप होतो त्या सर्टिफिकेशनचा. एकतर PMP सर्टिफिकेशन असेल, तुमची ग्रोथ चांगली होते. त्याच्यानंतर काही-काही क्लायंटची तर स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते, की आमच्या प्रोजेक्टवर जो प्रोजेक्ट मॅनेजर काम करेल, तो PMP सर्टिफाईड पाहिजे. हे असं काही-काही क्लायंट डायरेक्टली अपफ्रंट रिक्वायरमेंट सांगतात. त्या केसमध्ये तुम्हाला असे हाय व्हॅल्यू प्रोजेक्ट आणि खूप मोठ्या मॅन अवर्सचे प्रोजेक्ट तुम्हाला अक्वायर करता येतात, जर तुमच्याकडे PMP सर्टिफिकेशन असेल तर. मग हे क्लायंट डिक्टेट करतात, की सर्टिफिकेशन झालेलं पाहिजे म्हणून. हो, कधी-कधी क्लायंट तर डायरेक्ट रिक्वायरमेंट सांगतात, की आमच्या प्रोजेक्टवर लागणारे प्रोजेक्ट मॅनेजर 15 ते 20 वर्ष एक्सपिरियन्स्ड पाहिजे, PMP सर्टिफाईड पाहिजे. इतके मोठे-मोठे प्रोजेक्ट्स त्याने आधी केलेले पाहिजेत. डायरेक्टली पहिला जॉब पण कोणी एकदम मोठ्या ऑर्डरचा देत नाही. आधी बघतात, की त्या मॅनेजरनी या लेव्हलचं काम केलंय का पूर्वी? तो तुमचा CV आणि इंटरव्ह्यू क्लायंट पण घेतो ना प्रत्येक प्रोजेक्टला. बरोबर. क्लायंट आधी पूर्ण इंटरव्ह्यू घेतो प्रोजेक्ट मॅनेजरचा, की
त्या प्रोजेक्ट मॅनेजरनी या फील्डमध्ये किती काम केलं आहे, किंवा जरी या फील्डमध्ये काम केलेलं नसलं तरी तो केपेबल आहे का माझा प्रोजेक्ट करण्यासाठी. आता कॉन्फिडन्स लेवल पण त्यांना पाहिजे कॉन्फिडन्स असतं. लेवल आणि एक्झिक्युशन आणि त्याचा इन जनरल अप्रोच चेक केला जातो. आता समजा मी आयुष्यभर केमिकलचेच प्रोजेक्ट केलेत आणि अचानक एखादा फूडचा आला प्रोजेक्ट माझ्याकडे, तर तो क्लायंटला माझ्यावरच कॉन्फिडन्स नसेल, की अरे याने फूडमध्ये तर काही केलेलंच नाहीये, तर हा माझा प्रोजेक्ट कसा करेल? याने केमिकलच केलेत सगळे. त्या केसमध्ये कधी-कधी क्लायंट डायरेक्ट सांगतो, मग कधी-कधी रिजेक्टही करतो, की नको मग आम्हाला कोणतरी फूडमधलाच एक्सपर्ट प्रोजेक्ट मॅनेजर लागेल. तुम्ही आत्ता एलिजिबल नाही आहात, असं सांगतो क्लायंट. पण समजा जर तुम्ही एखाद 2 जरी पास्टमध्ये केलेले असतील प्रोजेक्ट, तुम्ही रेफरन्स देऊ शकता क्लायंटला, की जरी माझं मोस्ट ऑफ द काम केमिकल इंडस्ट्रीमध्ये असलं किंवा दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये, तरी फूडचे 1-2 प्रोजेक्ट मी एक्झिक्यूट केलेले आहेत. मला त्याच्या गाईडलाईन्स माहिती आहे किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये कुठल्या रेग्युलेशन्सला कंप्लाय करावं लागतं, किंवा कुठल्या ग्रेडमध्ये काम करावं लागतं, किंवा तिथे HVAC कसं लागतं, तिथलं प्रोसेस हँडलिंग किंवा तिला हायजीन रिक्वायरमेंट कशी असते फूड इंडस्ट्रीमध्ये, हे सगळी कल्पना मला आहे. हे कॉन्फिडन्स जर तुम्ही देऊ शकलात क्लायंटला, तर क्लायंट हॅपीली तुम्हाला त्यांचा प्रोजेक्ट तुम्हाला देऊ शकता आणि तुम्ही तो प्रोजेक्ट करू शकता. अच्छा. हं. पण हे तर झालं थोडं सिनियर लेवलच्या बद्दल आपण बोलतो. हो. एक फ्रेश इंजिनियर आहे आणि त्याला प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं, तर काही अपॉर्च्युनिटी असतात का? खूप चिक्कार अपॉर्च्युनिटी मी तर म्हणेल. म्हणजे आम्ही आता माझ्याच कंपनीत जिथे मी सध्या काम करतो ट्रायकेमीमध्ये, तिथे आम्ही एका कॉलेजमधून इंटर्न्स हायर केलेत जवळपास 6 ते 7 फक्त प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी. म्हणजे असं नाही की मेकॅनिकल हायर केलेत आणि त्यांना मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये, मेकॅनिकल हायर केलेत आणि त्यांना दुसऱ्या HVACमध्ये वगैरे असं नाही. आम्ही फक्त मेकॅनिकल आणि केमिकल हायर केलेत प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी आणि वेगळे मेकॅनिकल हायर केलेत मेकॅनिकलसाठी. अच्छा. वेगळे हायर करतो आम्ही HVACसाठी, स्पेशल मेकॅनिकल हायर करतो पायपिंग डिपार्टमेंटसाठी. म्हणजे बघितलं तर मेकॅनिकल इंजिनियर्सनाच किती डिपार्टमेंट झाले. बरोबर. HVAC डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतात. पायपिंग डिपार्टमेंटमध्ये तर मेकॅनिकलच असावं लागतं. पायपिंग इंजिनियर्स व्हायचं असेल तर मेकॅनिकलच असावं लागतं तुम्ही. HVACसाठी पण कोअर मेकॅनिकलमध्ये तर मेकॅनिकलच लागतात आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा मेकॅनिकल लागतात. म्हणजे 4 डिपार्टमेंट असेच ओपन झाले तुम्हाला मेकॅनिकल इंजिनियर्सना. बरोबर. त्यामुळे अगेन जे आपण आधी पूर्वी बोललो, की मेकॅनिकलला काही स्कोप नाहीये, तसं नाहीये. तर एका कंपनीतच 4 डिपार्टमेंट आहेत तुम्ही काम करू शकता. अच्छा. हां. तर प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये फ्रेशर्सना स्कोप असतोच नेहमी. आम्ही सुद्धा हायर करतो आणि अशा लोकांना GET प्रोजेक्ट इंजिनियर अशी एक पोस्ट असते किंवा ज्युनियर प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून ते जॉइन करतात. त्यांना एका सीनियर प्रोजेक्ट इंजिनियरच्या अंडर काम दिलं जातं. त्याच्या अंडर त्यांची ट्रेनिंग होते व्यवस्थित, की प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये काय करायचं, काय स्किल्स रिक्वायर्ड आहेत किंवा डे टू डे रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, तुमचा बेसिकली जॉब काय आहे हे समजून सांगून साधारण वर्षभराची इंटर्नशिप ते लोकं करतात आणि त्यांचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर आम्ही त्यांना लगेच ऑफर देऊन त्यांना कंटिन्यू पण करतो. ओके. तर आम्ही जवळपास जे नवीन इंटर्न्स आहेत त्या सगळ्यांनाच कंटिन्यू केलं आमच्या कंपनीमध्ये. कारण त्या सगळ्यांचाच परफॉर्मन्स चांगला होता. सगळेच त्यांच्या इंटर्न असून सुद्धा खूप चांगले परफॉर्म करायचे. त्यांच्या प्रोजेक्टवर खूच चांगली कामगिरी त्यांनी केली. आम्ही लगेच त्यांना ऑफर देऊन त्यांना आमच्या कंपनीमध्ये ॲज एम्प्लॉयी हायर केलं. अच्छा, मग आता आपण फ्रेश ग्रॅज्युएटबद्दल बोलतोय, तर थोडंसं मला तुमच्याबद्दल पण ऐकायला आवडेल, की तुम्ही एक फ्रेश ग्रॅज्युएट म्हणून सुरुवात केली प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये आणि कित्येक वर्ष मागचे असे तुम्ही अवॉर्ड्स मिळवलेत बेस्ट परफॉर्मर म्हणून तुमच्या कंपनीमध्ये असताना. तर याच्या मागे नक्की काय सिक्रेट आहे? कसं काय शक्य झालंय बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड्स वगैरे? सगळ्यात आधी तर मी जेव्हा ट्रिप्लानमध्ये जॉइन केलं, माझी पहिली ती मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी सोडून स्विच केलं जेव्हा ट्रिप्लानमध्ये गेलो, तर मला गेल्याच म्हणजे मी प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्येच गेलो होतो. पण तेव्हा असं झालं, की एक जर्मनीचा प्रोजेक्ट आला आणि मला त्या प्रोजेक्टमध्ये 3Dवरच काम करावं लागलं डायरेक्ट. 3D सॉफ्टवेअरवरच काम करायचं होतं आणि मी ते चॅलेंजही ॲक्सेप्ट केलं, की ठीक आहे प्रोजेक्ट मॅनेजर असेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट फील्डमध्ये जरी 3Dचा इतकं एक्सपिरियन्स नसला तरी Revit एक सॉफ्टवेअर आहे 3D मॉडेलिंगचं. त्याचा काहीच एक्सपिरियन्स नाही. तरी ऑन जॉब ट्रेनिंग झालं एकदम आणि तो प्रोजेक्ट आम्ही बिफोर टाईम एक्झिक्यूट केला. त्यामुळे क्लायंटही खूप सॅटिस्फाईड होता आणि त्या वर्षी आम्हाला GET असून सुद्धा बेस्ट प्रोजेक्ट टीमचा अवॉर्ड आम्हाला आमच्या कंपनीने दिलं. ओके. आणि त्याच्यानंतर बॅक टू प्रोजेक्ट मॅनेजमेंट. असं करत एक मोठा थायलंडचा प्रोजेक्ट माझ्याकडे आला. त्या प्रोजेक्टमध्ये जवळपास 4 ते 5 पार्टीज इन्व्हॉल्व्ड.
थायलंडच्या 2 कंपनीज, सिव्हिल कन्स्ट्रक्शनसाठी वेगळी थाई कंपनी, मेन एंड युजर जो क्लायंट आहे त्याची वेगळी कंपनी, एक प्रोसेस एक्सपर्ट्स आहेत मलेशियाचे त्यांची वेगळी कंपनी, आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि वेअरहाऊस आणि R&D करायचो आमची वेगळी कंपनी, आणि आम्हाला सगळ्यांना सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स होते ते सगळे जर्मनी आणि स्वित्झर्लंडला बसायचे. तर इतक्या पार्टीज जवळपास खिचडी झाली होती. या सगळ्यांना हँडल करून तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायचा होता. आता तेव्हा मी ज्युनियर प्रोजेक्ट इंजिनियर होतो. तर फॉर ज्युनियर प्रोजेक्ट इंजिनियर हा खूप मोठा लोड झाला. कारण जनरली खूप मोठ्या लेव्हलवरची लोकं असे प्रोजेक्ट्स करतात. एकदम ज्युनियर असून सुद्धा हा प्रोजेक्ट आम्हाला आमच्या मॅनेजरनी दिला. त्यांनी विश्वास दाखवला, की येस यू कॅन डू इट. या प्रोजेक्टवर तुम्ही काम करू शकता आणि तुम्ही चांगलं करायला आम्हाला कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे मी ते पण चॅलेंज घेतलं आणि तो प्रोजेक्ट खूप चांगला एक्झिक्यूट झाला. एका वर्षात जे डेडलाईन्स होत्या त्या पूर्ण मॅच करून आम्ही तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट केला. जिथे डिले झाला तिथे क्लायंटला अग्री करून घेतलं, की हा या गोष्टींमुळे डिले होतोय, तर तुम्हाला थोडं एक्सटेन्शन करावं लागेल बरं का. तर तिथे क्लायंटनी अग्री केलं आणि जे अग्री केलं त्याच्यावर आम्ही डिलिव्हर केलं. त्यामुळे अजून एकदा त्या 2021 साली पुन्हा एकदा एम्प्लॉयी ऑफ द इयर मिळाला. अच्छा. 2023 मध्ये पुन्हा एकदा रशियन प्रोजेक्टवरच्या कॉम्प्लिकेटेड कामांमुळे जरा, कारण त्या प्रोजेक्टवर पण अशाच मल्टिपल पार्टीज इन्व्हॉल्व्ह आणि युरोपियन प्रोजेक्ट्स आणि परत जर्मन क्लायंट, काही अजून ईस्टर्न युरोपियन कंपनीज इन्व्हॉल्व्ड, टर्किश कंपनी इन्व्हॉल्व्ड आणि आम्ही. असं करत इतकं कॉम्प्लिकेटेड झालं की परत फॉर अ गुड परफॉर्मन्स पुन्हा एकदा माझ्या कंपनीने एम्प्लॉई ऑफ द क्वार्टर दिलं. आणि त्या प्रोजेक्टवरचं काम आता संपत आलंय, पण अख्ख्या वर्षभराचं काम बघून कंपनीने परत एम्प्लॉई ऑफ द इयर दिलं. तर मी म्हणेन सिक्रेट जे असतं ना, की अचीवमेंटच्या मागे सिक्रेट, तर पहिलं सिक्रेट म्हणजे की अवॉर्ड मिळवण्यासाठी काम करायचं नाही. तुम्हाला नवीन जे चॅलेंज येत आहेत ते चॅलेंज घ्यायचंय. आधी चॅलेंज घेतल्यावर पूर्ण गिव्ह युअर 100%, डू युअर बेस्ट अँड गिव्ह युअर 100%, पूर्ण मन लावून आणि तो जॉब कंप्लीट करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करून तो जॉब कंप्लीट करायचा. मग तुम्हाला नक्की कंपनी तुमची रेकग्नाइज करते की येस यू हॅव परफॉर्म वेल, आणि मग तुम्हाला अवॉर्ड मिळतं. अवॉर्ड मिळण्यासाठी काम केलं तर अवॉर्ड मिळत नाही. ते एक पिक्चरमध्ये डायलॉग होता ना, की काबिल बनो कामयाबी तो आ जाएगी पीछे. बिलकुल, तसं बिलकुल. म्हणजे आधी तुम्ही स्किल्स आणि ते स्किल्स डेव्हलप करून त्या प्रोजेक्टला काय रिक्वायर्ड स्किल्स आहेत किंवा काय रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यावर वर्क करून फक्त एक गोल ठेवायचा की प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट करायचा आहे आणि जे क्लायंटचं रिक्वायरमेंट, क्लायंट सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणतो ते करायचं आहे. ते जर झालं तर क्लायंटही रेकग्नाइज करतो तुमची अचीवमेंट आणि कंपनी पण करते की येस यू हॅव परफॉर्म वेल अँड यू आर दी एम्प्लॉई ऑफ द इयर. हे तेव्हा मिळतं जेव्हा तुम्ही तो प्रोजेक्ट ॲक्च्युली जगता. म्हणजे फक्त सकाळी आलं आणि संध्याकाळी ऑफिसला गेलं तर नाही होऊ शकत ते. तो प्रोजेक्ट ॲक्च्युली जगावा लागतो. पूर्ण त्या प्रोजेक्टमध्ये तुमचा जीव ओतूनच काम करावा लागतो. तेव्हा कुठे मिळतात अचीवमेंट. बरोबर, बरोबर. खूप छान पॉईंट सांगितला, की हां. प्रोजेक्ट जगावा लागतो. जगावा लागतो प्रोजेक्ट. खरं आहे. तेव्हा मग कुठे जाऊन क्लायंटला पण तुम्ही मग इतके एकरूप झालेले असता, क्लायंट, व्हेंडर आणि तुमची एंटायर टीम, की त्या केसमध्ये मग कोऑर्डिनेशनला खूप सोपं जातं. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली जगता. तुम्हाला प्रत्येक कॉर्नर माहिती असतो प्रोजेक्टमधला. काय चाललंय वगैरे. मग कम्युनिकेशन गॅप, कन्फ्युजन्स, मिसकम्युनिकेशन्स या गोष्टी खूप मागे पडून जातात. मग काही राहत नाही. ॲक्च्युअली तुमचं टाईमलाईन्सवर व्यवस्थित कंप्लीट होतात. जास्त लागत असतील तर त्या केसमध्ये तोपर्यंत तुमच्या क्लायंटशी इतका चांगला रॅपो झालेला असतो, की क्लायंट पण अग्री करतो, की अच्छा जास्त वेळ लागतोय का? ठीक आहे. मग अजून 1 महिन्यानी तुम्ही एक्सटेंड करा. आम्ही परमिशन देतो आणि 1 महिन्याने डिलिव्हर करा. काही हरकत नाही उशीर झाल्यावर. इतके पण कोऑपरेटिव्ह क्लायंट असतात. त्यांना अर्थात त्यांच्या मॅनेजमेंटकडनं खूप प्रेशर असतं, की वेळेत संपवायचं आहे. थोडी हीट येते आपल्यापर्यंत त्याची पण, की खूप आरडाओरडा पण खूप होतो, केओस होतो. पण सिन्स यू हॅव बिल्ड अ गुड रिलेशनशिप विथ क्लायंट, तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो क्लायंटकडनं एक्सटेन्शन घेऊन प्रोजेक्ट डिलिव्हर करण्यात. खरं तर आजच्या पॉडकास्टमध्ये खूप काही चांगली माहिती कळाली, की प्रोजेक्ट मॅनेजमेंट त्याच्या संदर्भातलं करिअर. तर एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा वाटतो, की ही जी यंग जनरेशन आहे आता फ्रेश शिकतायत मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि जे बाहेर पडतायत डिग्री घेऊन, त्यांच्याकरता काही महत्त्वाचे टिप्स सांगायचे असतील तर काय सांगणार?
हां, आता हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण आम्ही पण आमच्या कंपनीत सुद्धा बऱ्याच यंग इंजिनिअरसोबत काम करतोय. जेन झी आपण ज्याला म्हणतो. आजकालची नवीन पिढी जी मिलेनियल्स नंतर आली जेन झी. लोकं जनरली खूप कंप्लेन करत असतात जेन झीबद्दल, की त्यांचं अरे बिहेवियर असं आहे, तसं आहे. काही अंशी ते खरं आहे. जे आम्ही बघतो, की हां बाबा, त्यांच्या डोक्यात जरा वेगळ्या कल्पना आहेत. तर मी म्हणेल आता जे नवीन पास आउट होऊन चाललेत स्टुडंट्स कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आता पहिल्यांदाच पाऊल ठेवणार आहेत किंवा त्यांना आता नवीनच जॉब करणार आहेत पहिलाच. काही टिप्स मी अशा देईल, की जे मी ऑब्झर्वेशनमधनं सांगेल ते म्हणजे, की तुमची शिकण्याची अ, तुम्हाला क्युरिओसिटी आणि इच्छा असली पाहिजे. शिकण्याची खूप. म्हणजे त्या केसमध्येच तुम्हाला तुमचे सीनियर्स नवीन-नवीन अपॉर्च्युनिटीज देऊन तुमची ग्रोथ होईल हे ते एन्शुअर करतील. शिकण्याची इच्छा असली पाहिजे. म्हणजे अगदीच अनअवेलेबल नाही राहायचं प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे मी जे नवीन जनरेशनमध्ये पाहिलंय, की अपफ्रंट सांगू द्या. कारण त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळ्या कल्पना असतात कॉर्पोरेट वर्ल्डबद्दल. त्या कुठून आलेल्या असतात मला माहीत नाही. मला असं वाटतं बऱ्याचदा सोशल मीडियावर ऐकून किंवा आजकाल तर इन्फ्लुएन्सर्सचा हे चाललाय. त्यांच्या डोक्यात काहीतरी कल्पना असते नवीन जनरेशनच्या, की पैसा हा झटक्यात कमावण्याची गोष्ट आहे. की आज काहीतरी केलं, उद्या फेमस झाला आणि पैसा मिळाला. असं एक इन्फ्लुएन्सर्समुळे एक काहीतरी कल्पना नवीन जनरेशनच्या मनात आहे. बरोबर. की त्यांना नोकरीतही असंच वाटतं, की मी आज नोकरीला लागलं, की उद्या श्रीमंत होईल. असं काहीतरी एक फॉल्स बिलीफ त्यांच्या मनात असतो. ज्याच्यामुळे त्यांना जेव्हा रिॲलिटी कळते, की आपल्याला स्ट्रगल नावाची एक गोष्ट मध्ये येणार आहे, तेव्हा त्यांना कळत नाही काय करायचंय. परेशान लवकर होते ही जनरेशन. मला म्हणायचं आहे, की थोडा पेशन्स ठेवा. परेशान होऊ नका. पैसा लगेच उद्या मिळत नाही. म्हणजे तुमच्या आधी हजारो जनरेशन्स होऊन गेल्या आहेत या जगात, ह्युमन हिस्ट्रीमध्ये. कुठल्याही जनरेशननी झटक्यात पैसा नाही कमावला. त्यामुळे हा बिलीफ सोडून द्या, की एवढं पॅकेज आहे, उद्या एवढा पैसा आला, आज इतका आला, परवा इतका येणार. पैशाच्या याच्यात लोकं करिअरमध्ये खूप गोंधळ करतायत, की स्ट्रगल हा एक पार्ट आहे. स्ट्रगल झाल्यानंतर आपल्याला सक्सेस आहे हे कळत नाहीये. लोकांना वाटतं जॉब लागल्यावरच सक्सेस आहे. लगेच पैसा मिळणार आहे. हा एक बिलीफ त्यांनी डोक्यातनं आधी काढून घेतला पाहिजे. दुसरी टिप म्हणजे पीअर प्रेशरमध्ये येऊन जॉब सिलेक्ट करणं. बऱ्याचदा मी बघतो म्हणजे आमच्या वेळेसही 10 वर्षांपूर्वी पण असं खूप व्हायचं, की "अरे, तुझ्या बाजूच्याला जॉब लागला. माझ्या वर्गातल्या सगळ्यांना जॉब लागला. मला अजून कसा जॉब नाही लागला?" मिळेल तो जॉब घेऊन टाक. मिळेल तो जॉब घेऊन टाकतात. कारण ते कुठेतरी पीअर प्रेशर, घरून प्रेशर, 4 ठिकाणी सक्सेस स्टोरीज ऐकून एक नॅचरल आहे ते. पण एक प्रेशर दडपण येत राहतं, की अरे, आपलं गॅप खूप 2 महिने झालं जॉब नाहीये, 3 महिने झालं जॉब नाहीये, 6 महिने झाला मला जॉबच नाहीये. असं होत जातं. आणि त्या केसमध्ये मुलं काय करतात, की मेकॅनिकल असला, केमिकल असला तरी दिसेल तो जॉब घेऊन टाकतात. आय-टी आहे तर आय-टी, कंपनी कशी का असेना. मोठ्या कंपनीत नाही मिळालं तर छोट्या आय-टी कंपनीत जातात. तसं बघायला गेलं तर मेकॅनिकल इंजिनिअर्स आर नॉट रिअली गुड इन प्रोग्रामिंग आणि हे. त्याला वेगळा कोर्स करून जातात ते. कारण फ्रस्ट्रेट झालेले असतात. पण तिथे सुद्धा तुम्ही आउटसाइडर म्हणून ट्रीट केले जाणार. आणि चुकीचा जॉब निवडल्याचे दुष्परिणाम खूप असतात. की कधी-कधी तुम्हाला बॅक टू मेकॅनिकल फील्ड यायचंय, तर ते दरवाजे बंद होऊन जातात तुमच्यासाठी. सो इम्पॅक्ट मे बी लाईफ लाँग इम्पॅक्ट. लाईफ लाँग इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण तुम्ही कॉलेजच्या फ्रस्ट्रेशन किंवा जॉब नाही मिळत आहे, या फ्रस्ट्रेशनमधनं तुम्ही पहिला जॉब निवडला. तो चुकीचा निघाला. तुम्ही परत तिकडे फ्रस्ट्रेट झाले. परत परेशान झालात त्या कंपनीत, की अरे, ॲट माय कोर आय एम समवन एल्स. पण जॉब करतोय मी आय-टीमध्ये. तिथे परेशान होता. ती कंपनी चांगली असेल तर तुमचं भलं होईल. कंपनी जर इतकी किंवा वर्क कल्चर तिथलं चांगलं नसेल, तिथे परेशान झालात, तर तुम्हाला आता तिथून बाहेर पडायचंय. त्या परेशानीत तुम्ही दुसरा जॉब निवडता. बरोबर. सिन्स तोही तुम्ही घाईघाईत निवडलाय, कधी-कधी तोही चुकीचा निघतो. सो यू एंड अप लँडिंग इन अनदर बॅड प्लेस. ते आसमान से गिरे खजूर में अटके. मग तिथून परत दुसरा बॅड जॉब, तिसरा बॅड जॉब, असं बरोबर. करत एक ते चक्रव्यूह होऊन जातं. आणि ॲक्च्युअली तुम्ही म्हणालात तसं लाईफ लाँग इम्पॅक्ट, की मग ते चुकीच्या फील्डमध्ये, चुकीच्या कंपन्यांमध्ये माणूस अडकत जातो. म्हणून मला नवीन जनरेशनला सांगायचंय, की परेशान होऊ नका.
एकदम पीअर प्रेशरमध्ये किंवा त्या पॅकेजच्या फिगरमध्ये येऊ नका की इतके LPA, इतके LPA, इतके LPA नका बघू. जॉब निवडताना ठीक आहे, पैशासाठीच आपण करत असतो सगळं. पैसा बघा, पण ॲट द सेम टाइम तुम्ही थोडे रिव्ह्यूज वाचा. त्या कंपनीत कोणी ओळखीचं असेल तर बोला. जॉब प्रोफाईल वाचा, तिथे काय आहे नेमका. आणि तो तुमच्या पर्सनॅलिटीला मॅच करतो का ते देखील बघा. तिथे जो त्यांनी जॉब डिस्क्रिप्शनमध्ये पॉईंट्स दिलेत ते तुम्हाला येतात का, किंवा ॲज फ्रेशर तुम्ही रेडी आहात का ते शिकायला. फ्रेशर्सना तर सगळंच येत नसतं, स्किल्स बरोबर नवीनच असतात, कारण पार्टी कोरीच असते ना. पास आउट कोऱ्या झाल्या पाटीवर कोऱ्या पाटीवर काय लिहायचंय ते, जे ते जॉब डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलंय ते तुम्ही शिकायची इच्छा आहे का तुमची. कारण जॉईन झाल्यावर कळतं हे माझा इंटरेस्ट नाही, मग 2 महिन्यात लगेच सोडा. किंवा काही काही मुलं तर 2 दिवसात पळून जातात. कारण दिस इज द बेस्ट एक्झाम्पल की तुम्हाला क्लॅरिटी नव्हती कशाचीच. तुम्ही आलं ते निवडलं, आता ते नाही आवडलं, मग 2 दिवसांनी दुसऱ्या जॉबमध्ये, 3 दिवसांनी दुसऱ्याच जॉबमध्ये. हे असं होतं. म्हणून मला सांगायचं की परेशान होऊन जॉब निवडू नका. क्लॅरिटी नसेल तर तुमच्या प्लेसमेंट सेलशी बोला, तुमच्या HODशी बोला, तुमचे सिनियर्स असतील कॉलेजमधले त्यांच्याशी बोला, पासआउट झालेले मुलं त्यांच्याशी बोला. ऑनलाईन कनेक्ट व्हा लोकांची, आणि त्या फील्डमधल्या, जसं आपण आधी म्हटलं, सर्फिंग पॅटर्न फक्त तुमचा LPA आणि स्कोप IT असा नसला पाहिजे. तुमचे फील्ड, तुमचे स्किल्स, तुमचे सॉफ्टवेअर स्किल्स, प्रोफिशियन्सी ते बघून तसे कीवर्ड्स तुम्ही सर्च करा. तुम्हाला चिक्कार जॉब्स मिळतील. इवन प्लेसमेंट सेलला जरी सांगितलं तरी ते आमच्या टचमध्ये, प्लेसमेंट सेल असतं आमच्या टचमध्ये. त्यामुळे त्यांनी जर सांगितलं की अरे आहे बरेच स्टुडंट्स ज्यांना मेकॅनिकलमध्ये जॉब बघतायत, तर इवन आम्ही सुद्धा रेफरन्स देऊ शकतो तुम्हाला. आमच्या कंपनीत काही असतील रिक्वायरमेंट तर आम्ही हायर करू शकतो. किंवा आम्हाला ओळखीत कोणीतरी आहे की ज्याला मेकॅनिकल इंजिनियर्स हवेत, केमिकल हवेत, सिव्हिल हवेत, आम्ही रेकमेंड करून नक्कीच जॉब देऊ शकतो. बट द थिंग इज यू हॅव टू बी इन टच ऑफ द राईट पीपल. खूप छान. प्रेशराईज करणाऱ्या लोकांच्या टचमध्ये राहिलं, किंवा फक्त कंपॅरिझन करणारे लोक असतात, याला इतके LPA मिळालं, तुला तेवढं नाही मिळत आहे, त्याच्या दुप्पट त्याला मिळालं, त्याच्या तिप्पट त्याला मिळालं. या गोष्टींमध्ये जर तुम्ही अडकून राहिलं तर तुमचा माइंडसेट तसाच होऊन जाईल. तुम्हाला एका वेळेस खरंच लक्षात येईल की मनी इज नॉट हॅपीनेस. तुम्ही जे शिकलायत त्याच्यात काम करणं आणि त्याच्यात ग्रो करणं, दॅट इज दी रिअल हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्शन. कारण त्याच्यात ग्रो केल्यानंतर पण पैसा येणारच आहे. बरोबर. पैशासाठी फक्त इट्स लाईक फास्ट लॅडर म्हणतात, तुम्ही लवकर पोहोचता पण लवकर खाली पण येतात. ते लाईक इट्स अ व्हेरी शॉर्ट टाइम फेम. तुम्हाला 4 दिवसात रंग उडतील IT मध्ये जाऊन. तुम्हाला एकदम चित्र वेगळं कॉर्पोरेट वर्ल्डचं, ते तर एकदमच क्रुएल वर्ल्ड आहे तिथे. आणि मला नक्की खात्री आहे की जी तरुण पिढी आहे, तरुण पिढी याच्यातनं नक्कीच फायदा घेईल. आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे क्षेत्रात देखील ते संधी आहे याचा नक्कीच विचार करतील. नक्की नक्की. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट या आगळ्या वेगळ्या करिअरच्या बद्दल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळवली आहे. सिद्धांत, तुम्ही इथे आलात, ही माहिती दिली त्या पॉडकास्टमधनं, त्याबद्दल MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुण्याच्या तर्फे अनेक अनेक धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद बोलवल्याबद्दल पण. आणि खूप दिवसांनी आपण भेटलो आणि अशा गप्पा झाल्या तर खूप छान वाटलं. आपण जवळपास 2017-18 नंतर 8 वर्षांनी भेटतोय. तेव्हाच्या आठवणी म्हणजे हत्ते सर म्हणजे आम्हाला आठवतातच. म्हणजे आमचे प्रोजेक्टचे गाईड, आमचे क्लास टीचर, आमचे गार्डियन फॅकल्टी मेंबर 1 वर्ष. त्याच्यानंतर हायड्रॉलिक्स न्यूमॅटिक्स सब्जेक्ट पण तुम्ही शिकवायचात. आणि फायनली म्हणजे आमचा थिसिस कम्प्लीट होईपर्यंत तुमचा गायडन्स. आणि आज त्यानंतर डायरेक्ट पॉडकास्टमध्ये म्हणजे इतकं छान वाटतंय बघूनच तुम्हाला की डायरेक्ट 8 वर्षानंतर आणि इतके वर्ष कधी कुठे गेले कळालं पण नाही. अगदी असं कालचं होतं असं वाटतं. आता जरी मी ऑफिस आहे आपलं कॉलेजला आलो उद्या, तरी ड्रास्टिक चेंजेस झालेले असतील कॉलेजमध्ये. नक्कीच. पण नक्कीच वाटेल की अरे कालचीच गोष्ट होती, आपण इथे या रस्त्यावर उभं होतो त्या D-Wingच्या समोर. बरोबर. चेंजेस बरेच झाले. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.